नाहीये, आम्ही वनराज आंदेकरला मारलेलंच नाहीये. आयुषच्या पप्पांनी, गणेश कोमकरांनी त्याच्या डेड बॉडीवर हात ठेवून स्वतः शपथ घेतली की माझं यात काही नाहीये, पोलीस पण यात लक्ष देत नाहीये. हा सगळा खेळ पैशावर चाललाय. परत त्याचं नाव पण त्यांनीच ठेवलं. त्यांना कसं काळीज नाहीये मला तेच कळत नाहीये. काळीज आहे का काय आहे? त्यांना खरंच आता आत घेतलं की सोडू नका. आमच्यावर ही वेळ आली, त्यांनी घरातल्यांना सोडलं नाही तर बाहेरच्यांना कधी सोडतील? तर बास, आता हे आमच्या मुलाच्या जीवापर्यंत आले. आता आम्हाला कुठंतरी न्याय भेटलाच पाहिजे. सगळ्यांनी लक्ष द्या आमच्याकडे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबरला एका हत्या प्रकरणानं पुणे शहर हादरून निघालं. आयुष कोमकर या 18 वर्षाच्या मुलाची निर्घुणपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्याच घराच्या पार्किंगमध्ये गोळ्या झाडून जी आहे ती हत्या करण्यात आली. वनराज आंदेकर, ज्याची 1 सप्टेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती, त्याच हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकर या 18 वर्षाच्या मुलाची जी आहे ती हत्या करण्यात आली. मी आता आहे कोमकर यांच्या घरामध्ये. माझ्यासोबत आहेत कल्याणी कोमकर, आयुष कोमकरच्या आई. काय सांगाल, घरातील एकंदरीत सगळे जे व्यक्ती आहेत ते जेलमध्ये आहेत आणि आता 18 वर्षाच्या मुलाची हत्या, किती मोठा आघात आहे? खूपच मोठा. आणि खरंच यात आमचं काहीच नाहीये, आम्ही वनराज आंदेकरला मारलेलंच नाहीये. आयुषच्या पप्पांनी, गणेश कोमकरांनी त्याच्या डेड बॉडीवर हात ठेवून स्वतः शपथ घेतली की माझं यात काही नाहीये. मला उगीच लटकवलं तरी मी 1 वर्ष शिक्षा भोगतोय, तरी आता मुलाचं पण असं. खरंच आम्हाला न्याय द्या. आणि आमच्या मागे कोणी नाहीये म्हणून आमचा फायदा घेतला जातोय असं मला वाटतं. पोलीस पण यात लक्ष देत नाहीयेत. आता आम्ही CP ऑफिसला गेलतो तर CP सर पण रजेवर आहेत असं म्हणतात. म्हणजे कोणी आम्हाला भेटतच नाहीये. आणि अजून सुद्धा सोनाली आंदेकर, कृष्णा, शिवराज, शिवम, अभिषेक सगळे फरार आहेत. त्यामुळे आम्हाला अजूनच जीवाला धोका आहे. आम्ही फक्त घरात एवढेच जण आहेत. आज आमच्या बिल्डिंग खाली येऊ शकतात तर आमच्या घरापर्यंत का नाही येणार? प्लीज अजित दादा, देवेंद्र फडणवीस, परत रुपाली ठोंबरे, आम्ही काहीच केलं नाहीये. वनराज भाऊचा मर्डर झाला तेव्हा तुम्ही कसे सगळे उभे राहिल्या की आम्हीच केलंय म्हणून? मग आता आमच्या मागे का कोण नाही? आम्हाला न्याय द्या बास. आणि हे सगळे त्यांना प्लीज पटकन अटक करा. सोनाली आंदेकर पण इकडे येऊन गेले त्या आरतीच्या वेळेस, त्याच मुलांना घेऊन येत होते आणि मग ते येऊन गेले. आणि मग दुसऱ्या दिवशी शिवम आणि शिवराज आले आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशीच असं झालं आयुषचं. आमच्या मनीनं ध्यानी. आणि तो पोरगा पण माझा कशात नव्हता, मी पण कशात नव्हते. तर आम्हाला काय ह्यात बळणीच हे केलं. आणि अजून आमच्यावर गुन्हे पण सिद्ध नाही झाले तरी हे 1 वर्ष शिक्षा भोगतायत. तेवढं सगळं सहन करूनही आम्ही अजून सहन करतोय. तर बास, आता हे आमच्या मुलाच्या जीवापर्यंत आले. आता आम्हाला कुठंतरी न्याय भेटलाच पाहिजे. सगळ्यांनी लक्ष द्या आमच्याकडे प्लीज. आमच्या घरात कोणी नाही, आम्हीच आहेत एवढे. नेमकं काय घडलं होतं त्यावेळी? संध्याकाळची वेळ होती, एक 7:30, 7:15, 7:30च्या दरम्यान. मी आणि मावशी घरी आम्ही गणपतीचा प्रसाद बनवत होतो. तर अर्णव क्लासला गेलेला आणि त्याचा रोजचा टायमिंग होता की 7:30 पर्यंत तो घरी यायचा. आणि रोज म्हणजे अर्धा किलोमीटरचं पण अंतर नाहीये. तर रोज भाऊ त्याला आणायला सोडवायला क्लासला जायचा. तर त्या दिवशी आम्ही घरी प्रसाद बनवत असताना आमच्या घराखालीच एक काका राहतात. तर ते वरती पळत पळत आले की खाली काहीतरी झालंय, कोणाला तरी मारलंय, तर तुम्ही लवकर चला. तर आम्ही सगळे हातातली कामं टाकून जसं आहोत तसंच आम्ही खाली पळत गेलो. आणि खाली पोहोचल्यानंतर न बघतोय तर माझा भाऊ असा रक्तात पडला होता खाली. आणि हा लहान भाऊ सगळ्यांना हात जोडत होता की माझ्या भावाला वाचवा, तो असं रक्तात पडलाय. तरी कोणीच येत नव्हतं. आणि त्यावेळेला मी आणि माझी मावशी आम्ही दोघीच होतो. आम्ही त्याला उचलायचा प्रयत्न करत होतो पण त्याला एवढ्या गोळ्या लागल्या होत्या, एवढं सगळं झालं होतं, पडलं होतं. आणि शरीर पण त्याचं एकदम थंड पडलं होतं, जड झालेलं. तो आम्हाला उचलत पण नव्हता. तरी त्या परिस्थितीत कोणी आलं नाही, सगळे तमाशा बघत होते लोक. मग मी पोलिसांना आणि ॲम्ब्युलन्सला फोन केला, पण गणपतीची एवढी गडबड होती की लोक पण लवकर आले नाही. आणि आंबेगाव पठाराचा जो इन्सिडेंट झाला त्याच्यामध्ये हे सगळे आरोपी फरार होते. तर जर पोलिसांनी त्याच्यामध्येच 2 दिवसात ऍक्शन घेऊन त्यांना पकडलं असतं तर आज माझा भाऊ वाचला असता.
मला सांगा, बंडू अंदेकर यांनी म्हटलं होतं की आयुष हा माझा नातूच होता, त्याला मी कसा मारेल किंवा त्याला मारून मला काय मिळणार, मला जर मारायचं असतं ते माझ्या प्रतिस्पर्धीला मारलं असतं. आणि कल्याणी सुद्धा माझ्या मुलाच्या हत्येमध्ये तिने कट रचलेला होता, तिच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात मी फिर्याद दिली, म्हणूनच त्यांनी संपूर्ण माझ्या कुटुंबाला गोवलं, असं बंडू अंदेकरांनी आता कोर्टामध्ये म्हटलंय. काय सांगाल? नाही, असं काहीच नाहीये. आमच्याबद्दल एकही पुरावा न मिळता आमच्या लोकांना पोलिसांनी अजून आत ठेवले. त्यांना म्हणजे बाहेर जामीन पण होऊन देत नाहीये, त्यांचं काहीच नाहीये. पण काही पुरावाच भेटला नाहीये तर असं कसं करू शकतात? हा सगळा खेळ पैशावर चाललाय. आमच्याकडे पैसे नाहीयेत, आम्ही गरीब आहेत, आम्ही सामान्य माणसं आहेत, म्हणून आमचा पूर्णपणे फायदा घेतायत ह्यात. तर जातीने लक्ष द्यावं, मला एवढंच वाटतं. मला सांगा, तुम्हाला असं कधी वाटलं होतं का, वनराजच्या हत्येनंतर बंडू अंदेकर म्हटलं होतं की मला बदला किंवा रिप्लाय असं काही द्यायचं नाहीये, आणि जरी द्यायचं असला तरी सोमनाथ गायकवाडच्या मुलांचा वगैरे द्यायचं होतं, पण अशी कधी डोक्यात विचार आला असेल की म्हणजे स्वतःच्या नातवाला ते काही करू शकते? हे असं अनपेक्षितच घडलं तेव्हा मला शॉक बसला की माझ्याच घरच्यांनी असं केलं आणि त्याचं एवढं अण्णांनी लाड केला वगैरे. परत त्याचं नाव पण त्यांनीच ठेवलं. त्यांना कसं काळीज नाहीये मला तेच कळत नाहीये. काळीज आहे का काय आहे? त्यांना खरंच आता आत घेतलं की सोडू नका. आमच्यावर ही वेळ आली, त्यांनी घरातल्यांना सोडलं नाही तर बाहेरच्यांना कधी सोडतील? हे आयुष्यभर असं चालू राहणार आणि अंधेकर अंधेकर लोक करतायत. ह्यांचं काय एवढं ते कोणालाच दिसत नाहीये का? फक्त नाव पैसा बास. जिकडे पैसा मिळतो तिकडे लोक जातात. ती माणसं कशी आहेत काय आहेत ते बघा ना जरा. तुमचा कौटुंबिक वाद नेमका काय होता, ज्या वादातून एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या, तो कौटुंबिक वाद नेमका काय होता? ते माझ्या बहिणीनी म्हणजे मोठी बहीण संजीवनी कोमकर, ती पण अण्णांसारखीच आहे, तापट डोक्याची रागिष्ट. तिने फक्त तिचा हिस्सा मागितला तर अण्णा म्हटले की कृष्णा तेव्हा आत होता मोक्याच्या ह्याच्यात. तर अण्णा म्हटले कृष्णा आल्यावर बघू. तर कृष्णा आला बाहेर, अण्णांनी हिला बोलवलं नाही, ही अण्णांकडे गेली नाही, तो त्यांचा विषय होता. मग तो विषय वाढतच गेला. त्याचं मला तर काहीच माहिती नाही आणि मी तर म्हणजे माहिती होतं सगळं पण मी ह्याच्यामध्ये पडले नाही कारण का मला काही नकोच होतं. मी आणि माझी पोरं आम्हीच चांगले. पण हे आज माझ्या पोरावर आले त्यामुळे मला बोलावं लागतंय. मला पण चांगलं नाही वाटत माझ्या वडिलांना वगैरे अशी शिक्षा द्यायची, पण माझ्या पोराने काय केलं तर माझा पण तो मुलगा आहे, हे पण माझे आहेत. मी तर सगळ्यांचा चांगलाच विचार करत होते, पण माझ्याच लोकांनी असं केलं. मग आता मला पण नाही राहत, माझ्याच हातीत एकदम आग लागल्यागत झाले. त्यामुळे आता मी नाही शांत बसू शकत आणि मी सगळ्यांची नावं दिली म्हणजे सगळ्यांचा समावेश असतो यात. सगळ्यांना माहिती असतं. मग एवढं कायद्याच्या तुकड्याचं तुम्ही असं करताय, कोणाला कळकळ आली नाही? कोणी एकाने तरी सांगावं ना. निदान मला सांगितलं असतं तर मी तरी माझ्या मुलाला बाहेर सोडलं नसतं किंवा काय काहीतरी केलं असतं ना. पण कोणच नाही. लक्ष्मी अंधेकर ती पण एवढी आजी आहे पण काहीच वाटलं नाही का? सोनाली अंधेकर ती पण मामी आहे, कोणालाच काही वाटलं नाही. म्हणून मी सगळ्यांचीच नावं दिली. सगळ्यांना हे माहिती आहे आणि सगळं वृंदावनी वाडेकरच्या घरातच होतं. हे सगळे असतात आणि ती मुलं पण तीच सांभाळती. वृंदावनी वाडेकर तिच्या घरात पण सगळी मुलं असतात. त्यामुळे आता मला एवढंच पाहिजे, कृष्णा अंधेकर, शिवम, अभिषेक आणि अजून सोनाली अंधेकर. सोनाली अंधेकरला पण अटक करा कारण का तिची मुलगी पण माझ्या मुला एवढीच आहे. तिला पण जरा कळकळ नाही आली, ती पण मामी आहे. एवढे कठोर माणसं कशी असू शकतात? आणि आमच्याच बद्दल असे तर बाहेरच्यांना ते काय जुमानतील याचा विचार करावा. मला फक्त देवेंद्र भाऊंशी आणि अजितदादांशी एवढंच सहारा आता ह्यांनी द्यावा असं वाटतं मला. वनराजच्या हत्येनंतर काही कॉन्टॅक्ट झाला होता? बंडू अंदेकर कधी काही बोलायला आले होते किंवा त्यांच्या घरातलं कोणी, कृष्ण अंदेकर वगैरे कोणी असेल ते? नाही नाही, कोणीच नाही. आमचं म्हणजे आम्ही तिकडे लक्षच द्यायचं सोडलं कारण का आमचं कशात काही नसताना आम्हाला लटकवलं. ते पण आम्ही ऍक्सेप्ट केलं तरी आम्ही आमचं राहत होतो. आम्ही कोणाला काही बोलायलाच गेलो नाही. ज्या तुमच्या लहान मुलाच्या समोर ह्या गोष्टी घडल्या, म्हणजे अर्णवच्या समोर, तो आता कसा आहे या घटनेत? त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या भावाची हत्या केली होती. त्याच्या डोळ्यासमोर नाही जाईल का? त्याचं पण आयुष्य उद्ध्वस्तच झाल्यासारखं झालंय ना. तो काय करणार आता? शिक्षणाला पण त्याला मी कसं पाठवू? आमच्या दारापर्यंत येऊ शकतात. मग आता पूर्णच आमचं म्हणजे आयुष्यच ही सगळी मुलं आहेत. सगळ्यांचं आयुष्यच पणाला लावल्यागत झालंय ना उगीच, आणि कोणी ह्यात लक्ष घालत नाही. ते मला खूप वाईट वाटते. असं म्हणतात की वनराज अंधेकरच्या हत्या प्रकरणातील जो आरोपी आहे सोमनाथ गायकवाड, त्याच्याशी आणि कोमकरांचे संबंध होते किंवा कॉन्टॅक्ट होते, असं काही आहे का? नाही नाही, तसं काहीच नव्हतं. आणि
असं पुरावा पण भेटला नाहीये पोलिसांना, तरी उगीच अडकून ठेवलंय या लोकांना. म्हणजे आम्ही गरीब आहे, आमच्या मागं कोणी नाहीये म्हणून याचा फायदा उचललाय पोलिसांनी. त्यामुळे नाही, आता जातीने लक्ष द्या. असं कसं तुम्ही, म्हणजे आमचा परिवारच उद्ध्वस्त केलं झालंय ना ते पैशामुळं. आमचं कशात काही नसतं ना, उगच आम्हाला ह्यात गुंतलंय आणि गुंतवलंय पण सोडत पण नाहीये आमचं. म्हणजे आता बहिणीचं काम ठेवलं होतं जामीनचं, तर ते पण झालं असतं, पण ते अण्णांनी पैसे देऊन ते काम पण नाही होऊन दिलं. म्हणजे आता कितपर्यंत सहन करायचंय. परत आमच्या घरातला मुलगा गेला, आज मी आजारी असते त्याच्यामुळे तर मी आज उभी आहे. पण आता मी तरी कोणाकडे बघू, असं झालंय ना. म्हणजे सगळेच रस्ते बंद करून टाकले. मला सांगाल, पोलिसांकडून कशा पद्धतीची मदत मिळते किंवा कशा पद्धतीची सहकार्य मिळते का? काहीच नाही. पोलीस फक्त ते FIR वगैरे पण अर्धी लिहून घेतली, तेव्हा मी त्या मनस्थितीत नव्हते. जेवढ्यांची नावं माझ्या डोक्यात आली पटपट तेवढी दिली मी. परत आम्ही परत फिर्याद द्यायला जायचं म्हणतोय आम्ही, 10 वेळा पोलिसांना फोन करतोय. पोलीस म्हणतात आज नाही उद्या या, उद्या नाही परवा या. असं किती दिवस चालणार, आमचं कोण ऐकणार. आम्ही CP ऑफिसला पण गेलो तरी असंच, कोणी भेटत नाही. म्हणजे आमच्या मागं कोणीच नाहीये का? आता पण आम्ही CP सरांना भेटायला 11:30 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत तिकडच थांबलो, तरी आम्हाला CP सर पण भेटले नाही. ते रजेवर गेलेत असं म्हणतात. पण एवढी मोठी केस आहे, जातीने लक्ष द्यावं. आम्हाला फक्त आमच्या सेफ्टीसाठी भीती वाटतीये. आणि अजून हे गुन्हेगार पण पकडले नाहीयेत. आता जरा ह्यांना लक्ष द्या, नाही का? असं म्हणतात की तुमच्या मुलाची हत्या जी आहे ती टोळी युद्धातून झाली. हे सगळं कधी संपणार? म्हणजे वनराजच्या हत्येचा बदला म्हणून आयुषचा केला, आता पुढे परत या गोष्टी वाढत जाणार. कधी संपणार या सगळ्या गोष्टी? जेव्हा ह्या सगळ्यांना अटक करताल तेव्हाच. आणि अटक केली की यांना सोडू नका. जन्मभराची शिक्षा नाही तर फाशी द्या, नाही तर हे आयुष्यभर चालूच राहणार एन्काउंटर. आणि त्या दोघांचं तर एन्काउंटर केलाच पाहिजे, ज्यांनी माझ्या मुलाला मारले. डायरेक्ट अशी घशाला गोळी मारली, त्याचं काही नसताना तुम्ही त्याच्यावर एवढा अत्याचार केला. मग त्या मुलांना पण सोडू नका, मी एवढंच म्हणते. त्यांना पण तेच वेदना होऊन द्या, तेच तळमळ होऊन द्या, तेव्हाच माझ्या मुलाला न्याय भेटेल. वनराजच्या हत्येनंतर आंदेकर टोळीकडून जी आहे ती बदला घेण्याची तयारी सुरू होती. या दरम्यान या वर्षभराच्या काळामध्ये कधी तुम्हाला धमकी किंवा असं कोणी रेकी करतंय किंवा असं काही जाणवलं होतं? नाही नाही, काहीच नाही. तसं काहीच नाही. म्हणजे आमचा संबंधच नव्हता. आमच्या घरात कोण मोठं नाहीच आहे, तर आम्ही आमच्या मुलांना कसं सांभाळायचं, कसं काय पैशाचं ऍडजस्टमेंट करायची, आमचं तेच चाललेलं. कसं घर चालवायचं, आम्ही आमचं राहत होतो. कोणाच्या आद्यातनं मध्यात होतो. माझा मुलगा पण कोणाच्या आद्यातनं मध्यात. तो पण कुठं बाहेर फिरायला पण आमची पोरं जायची नाही. फक्त तो ट्युशनवरनं आणायला, ह्याला क्लासला सोडायला, शाळेत सोडायला, एवढंच काम करायचं. पण ते आमच्या पार्किंगमध्ये घडेल असं वाटलंच नाही कधी. आणि इतक्या दिवस पोलिस काय करत होते, जेव्हा आंबेगावचं झालं तेव्हाच त्यांनी इकडं पण सिक्युरिटी ठेवायला पाहिजे होती. आमच्या घरात कोण मोठं नाहीये हे त्यांना पण माहिती होतं, पण असं काहीच झालेलं नाही. पोलिसांवरच मला हे वाटतं की असं कसं होऊन दिलं पोलिसांनी. ज्या दिवशी हत्या झाली आयुषची, त्या दिवशी असं म्हणतात की आम्ही मग आयुषशी बोलताना कळलं की पोलिसांनी यायला सुद्धा वेळ केला होता आणि अँब्युलन्सने सुद्धा वेळ केला होता. हे हो हो हो, पोलीस पण लवकर येत नव्हते आणि ॲम्ब्युलन्स पण. आणि आमच्या मुलाला पण असंच ठेवलं होतं. म्हणजे आमच्या मागे कोण नव्हतंच तेव्हा आमचा पूर्णपणे फायदा घेतल्यागत मला जाणवलं. मला तेव्हा खूप तळमळ झाली. मी पोलिसांना पण हे त्याच वेळेस बोलून दाखवलं. काय अपेक्षा आहे आता? काय मागणी आहे तुमची या प्रकरणामध्ये? पुढे काय पाऊल असणार तुमचं? माझी एवढीच मागणी आहे की जे फरार आहेत त्यांना पण लवकर अटक करा. सगळ्यांवर मोका लावा. सोनाली आंदेकरला पण सोडू नका. त्यांना फाशीची शिक्षा द्या, नाही तर जन्मठेप करा, काहीही होऊन द्या. पण त्यांना बाहेर सोडूच नका. कारण का हे असंच चालू राहणार आयुष्यभर. त्यांनी घरातल्यांना बघितलं नाही तर बाहेरच्यांना कधी बघतील ते. आणि ही लोक सुधारण्यातली नाहीच आहे. एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतात आणि अण्णा अजून म्हणतात की मी काहीच केलं नाही. असं कसं म्हणू शकतो आपण? ती मुलं पण त्यांच्या बरोबरच भेटलीत आणि ज्यांनी फायरिंग केली ती. मग काही नसल्यावर असं कसं? आणि ती मुलं पण इकडेच राहतात चौकात. त्या मुलांना पण आम्ही बघतो म्हणजे सारखं, पण आमचं काही नव्हतं त्यांच्याबरोबर. त्यामुळे असं कधी काही वाटलंच नाही होईल म्हणून. असं म्हणतात की तुमच्या मुलाच्या हत्यावेळी म्हणजे ज्यावेळेस त्याला गोळीबार केला त्यावेळेस बाहेर साऊंडवरती गाणी वाजवली होती, टपका रे टपका वगैरे. हे तुम्ही ऐकलं होतं, पाहिलं होतं?
तेव्हा मी अशा मनस्थितीत होते की मला काही म्हणजे काहीच कळालं नाही. तो माझा मुलगा असा पडला होता आणि हा सगळ्यांना हात जोडत होता की माझ्या भावाला वाचवा, माझ्या भावाला वाचवा, कोणी नाही येते आमच्या मदतीला. त्यामुळे मला पण त्याला उचलता आलं नाही का काय करता आलं नाही. मीच त्या मनस्थितीत नव्हते. मी घरात मोदक करत होते आणि हे सगळं अचानक झालं. मलाच इतका शॉक लागला की त्याचं कोणाबरोबरच काही नसताना तुम्ही एखाद्याचा निष्पाप जीवाचा बळी कसा घेऊ शकतात. त्याच्या वडिलांना आता अंत्यसंस्कारासाठी आणलं गेलं होतं. काय त्यावेळेस एकंदरीत घडलं होतं? त्याच्या वडिलांची काय भावना होती? ते तर खूप खचले होते. ते म्हणतात मी काही केलं नसताना मी शिक्षा भोगतोय, पण आता माझा मुलगा पण त्यांनी कोणाचं वाईट केलं का मी कोणाचं वाईट केलं, आम्हाला कसली ही शिक्षा दिली. ते म्हणजे अजून पण खूप तुटून गेलेत. काय करावं काय नाही त्यांचं त्यांनाच कळत नाही. हा, आणि आयुष्यच सगळं बघत होता आता कोर्टात, पण त्यालाच हे केलं. त्याचं वय किती, 18 वर्ष. तो इतका समजूतदार होता, आमच्या घरातल्यांना पण तोच सांभाळत होता, पण त्याच्याबरोबरच असं होईल आम्हाला कधीच वाटलं नाही. तर या होत्या कल्याणी कोमकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब. आयुष कोमकर या 18 वर्षाच्या त्यांच्या मुलाची जी आहे ती निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पोलिसांकडून सहकार्य मिळावं आणि त्याच्या आरोपींना जी आहे ती शिक्षा मिळावी एवढीच एक अपेक्षा जी आहे त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.